नमस्कार, मी जयश्री तोरडमल. चला आज आपण सुरुवात करू. आज आपला विषय आहे पैसा येण्यासाठी. आ काही जण कसं म्हणजे आपण सर्वजण सतत कधी कधी काय म्हणतो की बाबा माझ्याजवळ पैसेच येत नाहीत, तिकडनं पैसेच येत नाहीत, पैसे आणि आले तरी ते टिकून राहत नाहीत. याचं पण एक कारण असतं बघा. आता पैसे येणाऱ्यांकडे भरपूर येतात आणि कोणाकडं नाही तर काहीच येत नाहीत. मग हे लक्षात घ्यायचं आपण की जास्त पैसे आपल्याकडं का येत नाहीत, कारण का पैसे येण्याचं सुद्धा एक कारण असतं. आपले त्याला आहेत ना विचार चांगले असतात. ज्याच्याकडे जास्त पैसे येतात ना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या आणि आपल्यात तो बदल करून घ्या. त्यांच्यात कशी शांतता जास्त असते. पैसा येण्यासाठी आणि लक्ष्मी आपल्याजवळ येण्यासाठी सर्वात मेन गोष्ट शांतता खूप महत्त्वाची आहे. आपल्यात शांतता पाहिजे. राग, अपमान, द्वेष पचवायची ताकद पाहिजे आपल्यामध्ये. नेहमी आपले पॉझिटिव्ह विचार पाहिजेत. आपले म्हणजे सतत आपण दुसऱ्यांविषयी चांगले विचार केलेले पाहिजेत. आपल्याला देण्याची भावना पाहिजे दुसऱ्यांना. का सगळंच काही कमवलेलं कोणी देत नसतं. कमवलेलं काय सगळं कोणी कोणी दुसऱ्यांसाठीच कमवत असतं. पण एक भावना म्हणजे तुमचं 1 रुपयातनं 4 आणे का होईना कोणाला तरी अशी अंतःकरणातनं इच्छा की उसने म्हणा किंवा असेच म्हणा, पण एक चांगली भावना मनामध्ये ठेवणं की जेणेकरून परमेश्वराला पण वाटलं पाहिजे की चला याला जर आपण काय दिलं तर हे दुसऱ्यांसाठी काहीतरी करू शकतो काय, अशा आपल्या मनामध्ये इच्छा पाहिजे. नेहमी आपले विचार हे पॉझिटिव्ह पाहिजेत. सर्वात मेन महत्त्वाची गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगत असते बघा की नेहमी आनंदी राहायचं. तुम्ही कधी बघा दुःखी राहणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष्मी आली तरी जास्त दिवस टिकत नाही आणि सहसा येत नाही. त्यामुळे आहे ना नेहमी पॉझिटिव्ह राहायचं, चांगले विचार करायचे, देण्याची भावना ठेवायची. म्हणजे आपण देवाला अशी प्रार्थनाच करायची, हे परमेश्वरा मला घेणारा हात करू नको, मला देणारा हात कर. काय देणारे हात कर माझे, म्हणजे जेणेकरून परमेश्वर तुम्हाला देत राहील आणि तुम्ही जे काय आहे तुमचं ते इतरांना थोडं का होईना पुण्याचं काम करत राहाल, थोडं का होईना दानधर्म करत राहाल. म्हणजे थोडक्यात सांगण्याचा उद्देश की आपण जेवढं इतरांना देऊ आणि ते पण चांगल्या भावनेने, तेवढं आपल्याकडं रिटर्न परत येतं. हे गोष्ट लक्षात ठेवा. नुसतं माझ्याकडं पैसा येत नाही, पैसा आहे बघा, कष्ट कर. नुसतं कष्ट बी करून जमत नसतं. कसं असतं, नुसतं कष्ट करणाऱ्याकडं जर पैसा येत असता तर आता हे रोडवर वगैरे बिचारे खडे वगैरे फोडायचे किंवा हे अन्यथा असे तुम्ही पाहिले असतील खडक वगैरे फोडणारे लोक, हे ते असे किती लोक खूप कष्ट करणार आहेत. मग ते तर सर्वात श्रीमंत असते ना. कमी कष्ट करणाऱ्याकडे जास्त पैसा आहे आणि जास्त कष्ट करणाऱ्याकडे कमी पैसा आहे. मग याचं कारण काय? विचार. लक्षात घ्या कधीही विचार विचार पॉझिटिव्ह पाहिजेत, चांगले पाहिजेत. आपलं आत्मविश्वास जो आहे ना तो आपल्याबद्दल चांगला पाहिजे. काय आपला आत्मविश्वास असा बळकट पाहिजे की कोणी आपला रागाने बोलू किंवा दोन तोंडावर शिव्या देऊ किंवा काहीही आपल्याला बोलू, काहीही म्हणू, पण आपल्यात ती अपमान पचवण्याची ताकद पाहिजे. काय आणि या जर सर्व गोष्टी जर आपल्याकडं असतील ना, पॉझिटिव्ह विचारांनी भरलेलं जर पूर्ण आपलं जीवन असलं ना, तर बघा लक्ष्मी यायला कधीच कमी नाही होणार. थांबणार नाही. म्हणजे लक्ष्मी लगेच तुमच्याकडे धावते. आणि लक्ष्मीला काय पाहिजे असतं? शांतता, पॉझिटिव्ह, आनंदी. लक्ष्मी चंचल आहे खूप, तिला आनंद लागतो खूप. ज्याच्याकडे आनंद आहे त्याच्याकडे लक्ष्मी पळत येते. आणि जो सतत रडका पडका आपलं सतत रडत पडत असतो त्याच्याकडे लक्ष्मी येत नाही. मी तुम्हाला आताच सांगितलं
की कमी कष्ट करणाऱ्याकडे जास्त पैसा आहे आणि उन्हातान्हात कष्ट करणाऱ्याकडे कमी पैसा आहे. म्हणजे हा विचारांचा खेळ आहे. लक्षात घ्या. ज्याचे विचार चांगले, ज्याच्यात पॉझिटिव्ह विचार, सतत दुसऱ्यांविषयी चांगले विचार करतो, ज्याच्यामध्ये सतत दुसऱ्यांना देण्याविषयी भावना आहे, तो कधीही यशस्वीपणे पुढं जातो आणि त्याच्याकडेच लक्ष्मी येते. हां, लक्षामध्ये ठेवा. व्हिडिओ जर आवडत असले तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि नेहमी चांगल्या चांगल्या कमेंट देत जा, की जेणेकरून मलाही व्हिडिओ बनवण्याचा प्रोत्साहन येईल आणि व्हिडिओ बनवायला मलाही छान वाटेल. हां, नमस्कार.